शंभरला आणल्या शेळ्या खाली पिल्ली इतकं काय काय बोलतात ते दुसऱ्या दिवशी नादच सोडून देतो शेळ्याचा. कारण ह्याला सगळे निगेटिव्ह भेटलेले असतात, त्याला एकही पॉझिटिव्ह भेटत नाही. आपलं प्रमाण जर बघितलं आपण 250 ते 300 मंडळी आहोत, किती प्रमाण आहे आपलं, म्हणजे एका गावाला सुद्धा एक पुरत नाही आणि ते एकटं किती जणांना सांगतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं शेळी पालनाचा व्यवसाय करत असताना सगळ्यात साधी गोष्ट आहे, म्हणजे मला जर काजू प्रक्रियेचा एखादा उद्योग करायचा असेल तर ज्याच्याकडे काजूची बाग आहे आणि ज्याचं काजू फिनिशिंगचं युनिट आहे त्यालाच मी भेटलं पाहिजे ना. यांना जर मला काजू प्रक्रिया आमच्याकडे काजूचं झाड नाही, तुम्ही माझं मार्गदर्शन घेता का? आता दावा असा आहे की ज्याच्याकडे 50-100 शेळ्या आहेत त्याच्याशी चर्चा करायची या ट्रेनिंग मधला पहिला मुद्दा. ज्याच्याकडे शेळीचं शेपूट नाही त्याच्याशी बोलायचं सुद्धा नाही. सांगायला लागलं तर तिथे उभं राहायचं नाही थोडे दिवस, कारण सगळा निगेटिव्ह वातावरणाचा वनवा पेटलाय आणि आपण एकटं पॉझिटिव्ह होऊन निघालं. सुवर्ण कुकरला खरंच मनापासून साला. अनेक वर्ष तुमच्या डोक्यात बोलतोय त्याला कुठेतरी मूर्त स्वरूप यावं म्हणून तुम्हाला सगळ्या मंडळींना आधी बोलवलंय. पण बरं साहेब की एका लेक्चरने एवढी पेटणारी माणसं नाहीत, हे सारखी पेटवावी लागते. तेव्हा त्याच्यासाठी अश्वमेध आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही शेळी पालनाचा विचार करता तो अत्यंत महत्त्वाचा आहे. शेळी पालनाच्या व्यवसायामध्ये एकाच वर्षात पैसे दाम दुप्पट होतात असा माझा दावा आहे. एकाच वर्षात असा कुठला उद्योग आहे की ज्याच्यामध्ये एका वर्षात पैसे दाम दुप्पट होतात? असा कोणताही उद्योग नाही. शेळी पालन सोडा, आता त्याच्या पुढचा टप्पा आलाय तो म्हणजे बोकड पालनाचा टप्पा. फक्त कुर्बानी बोकडाचं युनिट करणारी माणसं आहेत. तुमच्यापैकी इथं कुणाचा शेळी पालनाचा व्यवसाय आहे का? आता सध्या चालू आहे अशी 5 जण आहेत. त्या 5 जणांचा तो युनिट आहे. 50 शेळ्या कुणाकडे आहेत? 50च्या खालच्या हात करा खाली, फक्त 50च्या पुढच्या वर. सगळेच उडाले का? किती आहेत तुमच्याकडे? 50 आहेत. 50 त्यांचं अभिनंदन. सुरुवात आहे तुम्हा सगळ्या मंडळींची, सुरुवात एवढ्याच करायची असते. मित्रांनो, शेळी पालनाचे प्रकार 3: एक बंदिस्त शेळी पालन, 2 अर्धबंदिस्त शेळी पालन आणि 3 पारंपरिक पद्धतीचं शेळी पालन. बंदिस्त शेळी पालन म्हणजे काय? चारा, पाणी, खुराक, वैरण, औषधं सगळं एका जागी दिलं जातं, त्याला म्हणायचं बंदिस्त पद्धतीचं शेळी पालन. 2 अर्धबंदिस्त तत्वावरचं शेळी पालन की ज्या माणसाकडे चाऱ्याची उपलब्धता थोडीशी कमी आहे मात्र माणसाची उपलब्धता आहे अशा मंडळींनी अर्धबंदिस्त तत्वावरचा प्रकल्प करण्यास काही हरकत नाही. सकाळी 7 वाजता शेळ्या सोडायच्या, उन्हाच्या अगोदर त्या परत निघून यायच्या. शेळ्या उन्हामध्ये काही खात नसतात. तुम्ही बघा गावाकडे जी जी मंडळी शेळ्या सांभाळते ना ते सगळ्या माणसाने कसे शेळी पालन करतात. आपल्याकडे शेळी पुढे असते, बोकड त्याच्या मागे असतं आणि मालक त्याच्या मागे असतो. फार सगळे अशी होऊन गेलेली असतात, मालकाच्या 8 फसाळ्या दिसतात आणि शेळीच्या 9. त्याच्यात ते कळतच नसते की आपण कशासाठी नेमकं करायला. असं कसं काय म्हणजे आमचं सगळं गाव असंच करत आहे म्हणून आम्ही असंच करतोय. काही उत्तर नाही मला. सकाळी 7 वाजता शेळ्या सोडाव्या, 12 वाजता त्या परत आणाव्या. 12 वाजेपर्यंत शेळ्याला आता माहित होऊन गेलेलं असतंय आपला प्रकल्प किंवा मालक होते ट्रेनिंग घेऊन आले, आता ते 12 वाजता बंद करून टाकते आपल्याला. त्यामुळं सवय झाल्यानंतर शेळ्या पण 12 पर्यंत पटपट खाऊन घेतात. 12 ते 4 शेळ्याला आराम द्या, खाल्लेलं पचू द्या, रवंत करू द्या आणि सगळं खाल्लेलं मांसामध्ये रूपांतर होऊ द्या. पुन्हा 4 वाजता शेळ्या सोडा, 6 वाजता परत आणा. शेळ्याला निवांत आराम करू द्या. आणि शेळी पालनाचा जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे पारंपरिक पद्धतीचं शेळी पालन. 10 वाजता सोडतो. आपल्याकडे खाटी भरपूर असते कोकणात. कसं काय? हे सगळे डोंगर आमच्यासारखे आपल्या आजूबाजूचे, पण त्याला माहित नाही त्याचं वजन उतरत आहे. पूर्वीच आम्ही अनेक जणांना सांगितलं की शेळी पालन बंदिस्त करायचं असतं, ते बोलले तसं काय नसतं. सकाळी सकाळी जरा वजन जास्त असलेली माझ्यासारखी 10 माणसं इथं आहेत. आम्ही सकाळी सकाळी धावायला जातो. का जातो धावायला? आम्हाला वजन कमी करायचंय, कारण आता हातात यायला लागले. आणि याच्यामध्ये आमचा एक दुसरा मित्र समोर आहे, 5 यांची तब्येत अशी आहे. त्यांना जर 1 महिना आपण इथे एक प्रयोग केला, सकाळी खाऊ घालायचं, झोपवायचं, बाहेर जीव देत नाही. सकाळी मटण, दुपारी चिकन, संध्याकाळी पुन्हा ती तुमची बघायची फायटरची अंडी, पुन्हा उद्या चिकन, पुन्हा उद्या दुपारी मटण, पुन्हा संध्याकाळी मच्छी. असा प्रयोग त्याच्यावर 1 महिना करायचा. असं वजन असलेल्या माणसावर काय होईल? त्याचं वजन वाढलेलं असेल. साधी गोष्ट आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं
आणि पारंपरिक तत्वावरचा जो प्रकल्प आहे तोही फायद्यात आहे, पण नफ्याचं प्रमाण कमी आहे, म्हणून आपण बंदिस्त शेळी पालनाकडे गेलो पाहिजे. तुम्ही असं म्हणा, महाराष्ट्रात तुम्ही असे प्रकल्प केलेत का? 4-2 बातम्या आपण वाचत असतो, 10-5 जणांना भेटत असतो. यश हे माणसाच्या मनात असं घुमावलं लागतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी यशस्वी होणार किंवा शेळी पालनाचा उद्योग उभा करेपर्यंत शांत राहणार नाही, असं स्वप्न ज्या ज्या माणसाला असतं ती माणसं सारखे प्रकल्प करत असतात. आमचे सुनीलजी भोसले आहेत, त्या माणसाने सगळे लंडनमध्ये नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरुवात केला. अशी किती माणसं आहेत? आमच्याकडे डेप्युटी कलेक्टर आहेत, सोलापूर विद्यापीठाच्या पाठीमागं एक हिरस नावाचं गाव आहे, साताऱ्याला ते डेप्युटी कलेक्टर आहे, भारत वाघमारे त्यांचं नाव आहे. पूर्वीच्या काळी फक्त गरीब माणसं शेळी पालन करायची आणि गांधीजी शेळी पालनाला, शेळीला गरिबांची गाय असं म्हणायचे. एक गाय एका कुटुंबाला जेवढं उत्पन्न देते तेवढं उत्पन्न एक शेळी एका कुटुंबाला देते, म्हणून शेळी पालनाला गरिबाची गाय असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये भारत वाघमारे डेप्युटी कलेक्टर आहेत. मी सारख्या टच मध्ये असतो, कधी नोकरी सोडते तो वाट बघतो. 3000 शेळ्या त्या माणसाकडे. आपल्याला किती स्वप्न आहे? 50-100 शेळ्यांचं स्वप्न असलेली आपण सगळी माणसं आहोत. डेप्युटी कलेक्टर माणूस आहे, कधी फार्मवर असतो, सीसीटीव्ही कॅमेरे असतात आणि जग आता इतकं पुढे गेलं मित्रांनो, इथं बसून पण तुम्ही कोकणातला फार्म तुमचा इथं बघू शकताय, इतक्या आता ऍडव्हान्स फॅसिलिटी आलेली आहे. डेप्युटी कलेक्टर असलेला माणूस तुम्हीच गुन्हागार करा आणि ठरवा 1,500 शेळ्या आहेत त्या माणसाकडे. गेली 40 वर्ष या महाराष्ट्रामध्ये साताऱ्याजवळ फलटण नावाचं गाव आहे, तिथं निमकरांचा एक शेळी फार्म. गेली 40 वर्ष मित्रांनो तिथं शेळी मिळते 60,000 रुपयाला आणि बोकड मिळतं 50,000 रुपयाला. हे ऑस्ट्रेलियन आफ्रिकन बोर असलेली ती जात आहे. ती ब्रीडिंग साठी वापरतात, ती कटिंग साठी वापरत नाही. बऱ्याचशा माणसांना तिथे शेळी पालनाचं प्रोजेक्ट बघायला 100 रुपयाचं तिकीट आहे. तिथे गेल्यावर मला एका शेतकऱ्याला फोन केला आणि त्यांनी सांगितलं, साहेब अहो तुम्ही सांगितलं म्हणून आलो म्हणले हे फार्म बघायला, 100 रुपये मागते म्हणले ते. अहो म्हणले मुंबईत थिएटरला सुद्धा 100 तिकीट नाही, 80 रुपयाचं तिकीट आहे आणि 100 रुपये मागतोय. आमच्यातला फोनवरचा संवाद तिथल्या वॉचमनने ऐकला आणि तो असं सांगितलं, ज्याची 100 रुपये द्यायची परिस्थिती नसेल त्याला गावाकडे मारुतीच्या पारावर पुतानं झोपायचं, इकडे यायचं सुद्धा नाही. अहो 100 रुपये द्यायला काय अडचण आहे? आतमध्ये गेल्याबरोबर तुम्हाला व्हिजिटरचा एक टॅग दिला जातो, तुम्हाला कॉफी दिली जाते, एक डॉक्टर तुमच्या सोबत दिले जातात आणि सगळा फार्म दाखवत असतात. तुम्हाला पण असं वाटलं पाहिजे की माझाही फार्म बघायला रोज 50 व्हिजिटर आले पाहिजेत आणि त्या सगळ्यांकडून मी पण 100 रुपयाचं शुल्क घेतल्याशिवाय राहणार नाही. आपण काय म्हणतो, शेजाऱ्याने केलंय का, त्यांचं बरं चाललंय ना, त्यांचं जर बरं चाललं तर मग आपण करायला निघणारी मंडळी आहोत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं शेळी पालनाची सुरुवात 25-50 पासून केली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. मला एक जणांनी सांगितलं, साहेब हे कसलं सामान मला आपल्याला छोटं करायचं नाही, मग एकदम 200 शेळ्या आणल्या दिलं का, कॉफीचं 150 शेळ्याचा म्हणलं आपल्याला 200चं करायचं. कॉफीची आपली काही स्पर्धा आहे का? तर ते सांगितलं नाही सर, त्यांनी पहिल्यापासून त्रास दिला, जरा 200च करायचे आपल्याला. मित्रांनो 200 शेळ्या आणल्या, पहिल्या 15 दिवसात 120 शेळ्या वेल्या, 240 पिल्ली झाली. कुठल्या शेळीचं कुठलं पिल्लू कळेना, सगळे पिल्ले घेऊन शेळीच्या मागे फिरायला लागले आणि दुसऱ्या शेळीचं पिल्लू कधीच शेळी ऍक्सेप्ट करत नाही. मित्रांनो त्याच्यातली 150 पिल्ली मेलेली होती. केवळ उत्साहामुळं, केवळ बिगर प्रशिक्षणामुळं, केवळ विदाऊट अनुभवामुळं सुरू केलेल्या प्रकल्पाची ही अवस्था होते आहे. अहो टॅगिंग नाही, गडी नाही, माणसाची उपलब्धता नाही, चाऱ्याची उपलब्धता नाही, शेड एवढ्या उपलब्धतेचं नव्हतं आणि सगळ्यात महत्त्वाचं बरीचशी मंडळी शेळी पालनाचा व्यवसाय सुरू करत असताना अभ्यास पूर्ण केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आमच्या एका मित्राला 10 लाख रुपयाचं कर्ज मंजूर झालं. 9 लाख रुपयाचं शेड, 8 लाख रुपयाचं शेड केलं. 9 लाख मध्ये शेवटचा 1 लाख रुपये गव्हाणी असतील, कडबा कुटी असतील, त्या सगळ्यांची व्यवस्था केली. 1 लाख रुपयाच्या शेळ्या आणल्या. 9 लाख 8 लाख रुपयाचं शेड आणि ते वरचे 1 लाख असे 9 लाख रुपयाचं शेड केलं. 1 लाख रुपयाच्या शेळ्या आणल्या. मी त्याला सांगितलं मित्रांनो असं नसतं, कारण पिल्ली जी होतात ती फक्त शेळीला होतात, शेडला, अँगलला, पत्र्याला, गाडीला
टीव्ही होत नसतात. पण लोकांच्या डोक्यात काय बसलेलं असतं मला माहित नाही. म्हणजे आमच्या मगाच्या सामान्य सांगितलं पोल्ट्रीला शेळी इतकं चांगलं अपेक्षित आहे, तर शेळी पालनाला अगोदर सुरुवात तरी करा. म्हणजे आपल्याला काय ताजमहल बांधायचा का तिथं? मला बरेचसे लोक एखाद्याचा फार बघायला गेलो सांगतात काय म्हणतात तुझं असलं साधं शेड असतं का? मग त्याला लगेच सांगितलं पाहिजे तू ताजमहल बघायला आला का शेड बघायला आला? तू त्याच्यात प्रिंट बघ ना, तू शेड कशाला बघायला आला? महाराष्ट्रातले कितीतरी मोठे साखर कारखाने असे आहेत, पहिल्या गळीत हंगामाला ते गोडाऊन करत नसतात, साध्या बांबूच्या याच्यामध्ये साखर ठेवतात. त्याला काय अक्कल नाही का? मित्रांनो, ते व्यवसायातलं गणित आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं शेड छोटं करा, सुरुवात चांगली करा आणि आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं शेळी पालनाचा व्यवसाय करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं अनेक शेळ्यांच्या जाती आहेत. कोकणामध्ये गेला तर कोकण विद्यापीठाने विकसित केलेली कोकण कन्या नावाची जात आहे की ती जास्त पावसाच्या रेजिस्टन्स मध्ये पण चांगल्या पद्धतीने उपलब्ध होऊ शकते. आणि आता असं समजायचं काय कारण नाही, म्हणजे ती जरी जाती तिथं चांगल्या पद्धतीने टिकत असले तरी उस्मानाबादी शेळ्यांची जात सुद्धा कोकणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची तग धरू शकते. ग्रामीण भागातली किंवा कोकणातली किंवा पश्चिम महाराष्ट्रातली काका बरीचशी माणसं असं म्हणतात तुमच्याकडे उस्मानाबादीच आहेत का? त्यांचं अभिनंदन, उस्मानाबादी शेळ्या. बरीचशी माणसं असं सांगतात काय कोकणातल्या शेळ्या टिकतात का? म्हणजे तुझ्याकडे किती आहेत? माझ्याकडे काय नाही, पण विचारायचं अशी अर्ध्या अडकुंडाने पिवळी झालेली भरपूर मंडळी मार्केटमध्ये तुम्हाला भेटतात. तर असं काय उस्मानाबाद म्हणजे कोकणात देवगड पासून उस्मानाबाद हे 3,500 किलोमीटर पाण्यातून आणि 3,500 किलोमीटर जमिनीवरून असं लांब आहे. तर असं कधी झालंय का? बरेचशे लोकांना उगीच समज आहे उस्मानाबादी शेळी कोकणात टिकत नाही. चूक. तुम्ही असं मिळलं का नाही चूक टिकत? तर ते वातावरण सहन होत नाही. तुम्ही असं कधी ऐकलंय का उस्मानाबादचा माणूस देवगडला आला फिरायला, अलिबागला देवगडला, आणि एसटीतून उतरल्या तडपडून मरून गेलो. सगळ्यांनी गर्दी केली होतं उस्मानाबादचं दिसतंय का? असं वातावरण असं नसतं ते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही उस्मानाबादी शेळी सांभाळली पाहिजे. उस्मानाबादी शेळी का सांभाळली पाहिजे? काय वैशिष्ट्य असतात उस्मानाबादी शेळीची? उस्मानाबादी शेळीची कान अतिशय लांब असतात, खालून फुलतात. दोन, शेळी काळी कुळकुळीत असते, अतिशय तिच्यावर ठिपके वगैरे नसतात, पट्टे नसतात. उस्मानाबादी शेळी काळी असते. त्या शेळीचं नाक हनुमंतासारखं असतं. आपण याच्यात नाक बघतो फोटोमध्ये, तसं नाक उस्मानाबादी शेळीचं असतं. शिंग अशी पाठीमागे वळालेली असतात. अशी शिंगाची कधी शेळी नसते उस्मानाबादी शेळी. खुरा अतिशय टणक असतात आणि डोळे पाणीदार असतात. अशा शेळीच्या प्रजननाला उस्मानाबादी शेळी असं म्हणतात. मित्रांनो, उस्मानाबादी शेळी का सांभाळायची? ती रोगाला अतिशय काट्या पायाने रोगाला बळी पडत नाही, म्हणून उस्मानाबादी शेळी आपल्याला सांभाळायची. दुसरं महत्त्वाचं, त्याच्यामध्ये जुळ्यांचं आणि किड्यांचं प्रमाण 60% आहे. ही जर शेळी 10 वेळा राहिली तर 6 वेळा ती 2 आणि 3 पिल्ली देते. उस्मानाबादी शेळीला 2, 3, 4 आणि कधी कधी 5 पण पिल्ली होतात. तुम्ही असं कधी ऐकलं का की आमच्या म्हशीला 3 रेड्या झाल्या, गाईला 2 कालवडी झाल्या? असं नाही होत. झाला असेल तर 10 लाखामध्ये एखादी गोष्ट अशी होऊन जाते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, मटणाला मागणी भरपूर आहे उस्मानाबादी बोकडाच्या. तुम्ही बघा चिकन खाणारी काही मंडळी आहे इथं, तर तुम्ही असं जरा मराठी माणूस कोकणातला बघायला गेला तर तो जरा बोकडच खातो. का? त्याला आवडतं ते, किंवा काही याच्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात वगैरे पुण्यातल्या काही मूळ पुणेवासीय फक्त बोलायचं मटण खातात, पण उरलेली सगळे पुण्यातली मंडळी बोकडाचं मटण खातात. का बोकडाचं मटण खाल्लं पाहिजे? आवडतं त्यांचा. आणि 400 रुपये किलो आहे आता. 4 लाख रुपये टन बोकडाचं मटण आहे, 40,000 रुपये क्विंटल बोकडाचं मटण आहे. पण शेळीपालन का केलं पाहिजे? एवढे सगळे उद्योग असताना सुद्धा तुम्ही शेळीपालन का केलं पाहिजे? एक, 40,000 रुपये क्विंटलचा भाव आहे म्हणून तुम्ही शेळीपालन केलं पाहिजे. 2, हमी भाव आहे. बोकड विकायचं असेल तर कुठल्या गड्यावाल्याची, हातवाल्याची, बाणवाल्याची, कमळवाल्याची चिठ्ठी लागत नाही. उसाच्या बाबतीत जर तुम्ही गेलात कारखानदाराकडे तर ते विचारतात तुमचा पक्ष कुठला? कारखाना राष्ट्रवादीचा असेल तर सभासद पण राष्ट्रवादीचा. बोकडाचा कार्यक्रम तसा नाही. हे कुठल्याही पक्षाचं बोकड विकलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं, चारा अत्यंत कमी लागतो शेळीपालनाच्या व्यवसायाला. एका शेळीला 5 किलो चारा दिवसभरामध्ये लागतो आणि तो तुमच्याकडे सहज उपलब्ध होतो.
किलो चारा फक्त लागतो. साधी गोष्ट आहे ना. शेळीचं पोट लहान का गाईचं पोट लहान? शेळीचं. आईचं पोट लहान का बाळाचं पोट लहान? बाळाचं. त्याला चारा अत्यंत कमी लागतो. एका शेळीला साधारणपणे 5 किलो चारा दिवसभरात लागतो, ओला आणि वाळला असा दोन्ही मिळून. जागा अत्यंत कमी लागते शेळी पालनाच्या व्यवसायात. एका शेळीला 10 स्क्वेअर फूट जागा लागते आणि बोकडाला 15 स्क्वेअर फूट जागा लागते. म्हणजे एका गुंठामध्ये सुद्धा 100 शेळ्याचं चांगले युनिट आपण सांभाळू शकतो. आणि आता मुंबईकरांना पण माझं आव्हान आहे, शेळी पालन कोकणातच गावाकडे करावं असं काही सुद्धा नाही. स्लॅबवर सुद्धा शेळी पालन करावं. हो, स्लॅबवर तर डोहाळ जेवण चालतं, दिशी चालते, वाढदिवस चालतो, बैठक चालते, तर मग 20 शेळ्या चालतात ना हॉलला आपल्या. ते कोण फ्लॅट मध्ये राहतं बघा, वरच्या सोसायटीच्या चेअरमनला भेटा, वरचं सगळं आपलंच. सोसायटीला काय द्यायचं बघू. जी मंडळी स्वतःच्या स्वतंत्र जागेत राहत असतील त्या मंडळींना स्लॅबवर सुद्धा शेळी पालन करता येतं. पूर्वी धाब्याची घरं असायची कोकणामध्ये सुद्धा. धाब्याच्या घरावर कधी म्हैस गेलेली आठवत नाही मला, पण शेळी गेलेली आठवते. असं कधी ऐकलं धाब्याच्या घरावर म्हैस गेली नाही हो. म्हणजे इथं सुद्धा वर शेळ्या घ्यायचं ठरवलं तर जाऊ शकता ना. पण म्हशीवर जाऊ शकत नाही. 4 गायी इकडे पण नाही केला. शेळी पालनाचा मोठा उत्तम पद्धतीने आपण स्लॅबवर सुद्धा करू शकतो. 20 शेळ्यांचा सुंदर प्रकल्प आपण सांभाळू शकतो. कमी पाणी लागते एका शेळीला. कितीही दुष्काळ पडला तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या चारा छावण्या निर्माण होतात. या चारा छावण्यामध्ये कधीच शेळी नसते. शेळी असं सांगते मालकाला की अत्यंत गरीब